Good morning, friends, my dear students. Today we are going to start the very interesting and very important chapter, that is the solid state. Now, in 12th standard, it is the first chapter of the physical chemistry, that is part 1. Actually, this chapter, in my view, this chapter is such chapter which gives you the most mark in minimum preparation. मिनिमम हार्डवर्क. तुम्हाला हार्डवर्क कमी करायचं आहे पण तुम्हाला आउटपुट जास्त मिळणार आहे. सो यू विल गेट द मोर आउटपुट इन दिस चॅप्टर. इन दिस चॅप्टर ॲज फार ॲज नीट और जे इज कन्सर्न एक क्वेश्चन येतो, पण तो क्वेश्चन एकदम सिम्पल असतो. म्हणजे बाकीच्यामधले जे तुम्हाला मिस कॅल्क्युलेशन्स होण्याचे चान्सेस असतात किंवा बाकीच्यामध्ये तुम्हाला काय व्हायचे चान्सेस असतात, चुकायचे चान्सेस असतात, ते इथे एकदम कमी आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात त्याचे. हा इथला सगळ्यात महत्त्वाचा किंवा मोठा प्लस पॉईंट आहे. आता हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स, याचे पॉईंट्स, याचा विचार करून आपण सॉलिड स्टेटला विचार करतोय, सॉलिड स्टेटला शिकतोय. आता सॉलिड स्टेटमध्ये जर तुम्ही विचार केला किंवा सॉलिड स्टेटमध्ये जर तुम्ही शिकायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय शिकायचं आहे, आपण बरेचसे क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिड्स आणि त्याची पॅकिंग, म्हणजे मध्ये ॲटम जे आहेत, हे जे युनिव्हर्सच बिल्डिंग ब्लॉक काय ॲटम आहे, ते ॲटम कसे मॅनेज झालेत, ते ॲटम कसे पॅक झालेत, त्याची स्टडी म्हणजे सॉलिड स्टेट करतो. सॉलिडच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसबद्दल सुद्धा बरीचशी माहिती आहे आणि सॉलिडचे काही डिफेक्ट्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सॉलिड काय होतात, डिफेक्शन्स होतात किंवा डिफेक्ट्स होतात आणि त्या डिफेक्टमुळं सॉलिडमधली प्रॉपर्टी वाढते, इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते, नेमका काय परिणाम होतो त्याचा अभ्यास म्हणजे सॉलिड स्टेट आहे. आता बघा इंट्रोडक्शन, हे चॅप्टरचं जर तुम्ही इंट्रोडक्शन बघायचं म्हटलं सॉलिड स्टेटचं, इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला मॅटरच्या स्टेट माहिती आहेत. तर 3 स्टेट्स ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड, गॅस. ठीक आहे. सॉलिडला हीट केलं होतं तुम्ही, त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये होते. त्याला हीट केलं ना, हीट केलं होतं, अजून हीट केलं, त्याचं रूपांतर गॅसमध्ये होते. जर तुम्ही कूल केलं, ठीक आहे, जर तुम्ही कूल केलं तर ह्याचं रूपांतर गॅसचं रूपांतर लिक्विडमध्ये होतं, लिक्विडचं रूपांतर पुन्हा सॉलिडमध्ये होते. म्हणजे ही जी फेनॉमेनॉन आहे, ही फेनॉमेनॉन सॉलिड, लिक्विड आणि गॅस याची जी फेनॉमेनॉन आहे ती इंटरकन्व्हर्जन आहे. ते कशावर डिपेंड आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजे सॉलिडचे जे फोर्सेस आहेत, समजा उदाहरण घ्या वॉटर, वॉटर सॉलिडमध्ये बी आहे, लिक्विडमध्ये बी गॅस आहे. सॉलिडमध्ये जेव्हा आहे तेव्हा ते कोणत्या स्टेटमध्ये आहे, आईसमध्ये आहे. लिक्विडमध्ये जेव्हा आहे तेव्हा ते आईसचं रूपांतर कशामध्ये होतं, त्याचं आईसचं रूपांतर आपले लिक्विड वॉटर जे आपण पितो वगैरे ते वॉटर, त्याचं रूपांतर वेपरमध्ये होते. वेपर्स तुम्हाला माहिती आहे, ढगं वगैरे, त्याला थंड हवा लागून पाणी पडतं. म्हणजे तिन्ही स्टेट आपल्याला वेल नॉन आहेत, पण ते कशावर डिपेंड आहेत. त्या सॉलिड बघा तुम्ही, आईस तुटतो का लवकर, पाण्यावर तुम्ही सहज हात मारा, पाण्यासोबत उडते. का? कारण सॉलिडचा इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचा विचार केला, फोर्सेसचा, तर इकडून इकडे डिक्रीज होतात, डिक्रीजेस. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस, डिक्रीजेस. आणि इकडे जर तुम्ही आला तर ते इन्क्रीज होतात, ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणारच आहेत. तर एनर्जी बघा तुम्ही, इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि एनर्जी हे इनवर्स आहेत, उलटे आहेत. ठीक आहे. तर तुम्ही जर एनर्जीचा विचार केला तर एनर्जी जर तुम्ही बघितला इकडून इकडे येत असताना, तर एनर्जी काय व्हायला लागते, इन्क्रीज व्हायला लागते, इन्क्रीजेस. ऑब्व्हियसली बघा तुम्ही, आईस एकदम कूल आहे, जिचं स्ट्रॉंग फोर्स आहे ते स्टेबल आहे, आणि ज्यानं स्टेबल आहे त्याची एनर्जी काय आहे, त्याची एनर्जी कमी आहे. स्टेबिलिटी आणि एनर्जी हा इनवर्स फिनॉमिनॉन आहे. त्याची स्टेबिलिटी जास्त आहे, समजा त्याची एनर्जी कमी आहे. म्हणजे सॉलिड जर एकदम स्टेबल आहे, त्याचा फोर्स जवळ आहे, एकदम म्हणजे ॲटम्स मॉलिक्युल्स जवळ आहेत, तर तोडायला आपल्याला एनर्जी काय लागते, जास्त लागते. म्हणजे ते स्टेबल आहे. एनर्जी बघा कधी लक्षात घ्या, स्टेबल मॉलिक्युलला ब्रेक करायला एनर्जी जास्त लागते. मग सॉलिड टू लिक्विड गेला तुम्ही, लिक्विडमध्ये काय होईल, थोडीशी एनर्जी त्याची वाढेल. म्हणून लिक्विडला बघा तुम्ही असं तुम्ही मारला तर पाणी असं उडते, कारण त्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो काय कमी आहे त्याचा कुणापेक्षा, सॉलिडपेक्षा. आईसवर तुम्ही असं मारा, आईसने तुटणार नाही, उलट आपल्याच हाताला लागेल. ठीक आहे. तर गॅसमध्ये बघा तुम्हाला काही करायची गरज नाही, गॅस इज ऑलरेडी रॅन्डम. थोडं फुकलात तुम्ही, सिम्पल, किती स्लो फोर्स आहे, एकदम सिम्पल फोर्स आहे. तुम्ही फुकलात तरी काय होतं, गॅस असा पळतो. का? कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्या 2 ॲटममध्ये जो फोर्स आहे तोच वीक आहे, लगेच तुटतं. मग हे
अशा प्रकारे. आता हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे प्रकार किती आहेत ते जर तुम्ही बघितलं ना, इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे प्रकार, इकडे एनर्जी डिक्रीज होते, सॉरी इकडे एनर्जी इन्क्रीज होते. तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे प्रकार सांगतो ना मी. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पहिला इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे तो म्हणजे कोणता, तर डायपोल इंटरॅक्शन त्याला आपण म्हणतो. म्हणजे कसं, डायपोल म्हणजे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन. HCl डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह, HCl डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह, यांच्यामधलं इंटरॅक्शन बघा. हे पोल आहे, एक प्रकारे पोल एकदम सेपरेट नाही झालं. जसे H+ आहे आणि Cl- आहे तसे आयन्स फॉर्म नाही झाले. इट हॅपन्स ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. Chlorine is a more electronegative element, so automatically it will withdraw the electron towards itself. Chlorine स्वतःकडे इलेक्ट्रॉन, इकडे क्लोरीन इलेक्ट्रॉन ओढून घेतो. आणि हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, म्हणजे हा प्लस आणि मायनस अट्रॅक्शन. आपल्याला माहिती आहे अपोजिट चार्जमध्ये अट्रॅक्शन आहे, सेम चार्ज रिपल्शन, अपोजिट चार्ज अट्रॅक्शन. ठीक आहे, तर सच टाइप ऑफ अट्रॅक्शन इज ऑब्झर्व्ड हिअर. नंबर 2 डायपोल इंटरॅक्शन. नंतर दुसरं आहे डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंटरॅक्शन हे सुद्धा एक प्रकारचं इंटरॅक्शन आहे. याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, याच्यामध्ये एक पोलार मॉलिक्युल असतो, एक पोलार मॉलिक्युल. पोलार म्हणजे दोन, जसं आपण म्हणतो ना पोल, आपल्या इलेक्ट्रिसिटीचे पोल असतात बघा, इकडे एक पोल इकडे एक पोल, म्हणजे दोन पोल. म्हणजे तिकडे एक इलेक्ट्रिसिटीचा पोल असतो, इकडे म्हणजे दोन जर सेपरेट असतात ना, तसं इथं पण सेपरेट असते. तर डायपोल कोणतं आहे, HCl हा डायपोल आहे, हा पोलार मॉलिक्युल आहे. हा प्लस आणि Cl- पोलार मॉलिक्युल आहे, हा पोलार. ह्याच्याकडे जर मी हेलियम ठेवलं बघा, हेलियम ऍक्च्युली नॉन पोलार आहे, पण हेलियमकडे काय आहे, हेलियमकडे आहे 2 प्रोटॉन. ओके, आणि हे जे प्रोटॉन आहेत ते ऑटोमॅटिकली निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतील. मग हे काय व्हायला लागतं की हे थोडासा मॉलिक्युल डिस्टर्ब होतो. मी वेगळं काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे 2+, बघा हे इलेक्ट्रॉन आहे. जसं हे जवळ यायचा प्रयत्न करेल तसं असं होईल बघा. HCl डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह. ठीक आहे, हे 2+, हे निगेटिव्ह. तर हे बघा, हे पॉझिटिव्ह इकडे अट्रॅक्ट होईल आणि हे निगेटिव्ह दूर जाईल. कसं काय, कारण अपोजिट रिपल्शन. आणि ह्याच्यामुळं हा जो स्टेबल मॉलिक्युल आहे, हा जो युनिफॉर्म आहे, हा थोड्या वेळासाठी डिस्टर्ब होईल, म्हणजे इंड्यूस होईल. म्हणून ह्याला इंड्युस्ड डायपोल असं म्हणतात. हे काय होईल, थोडंसं इकडे अट्रॅक्ट होईल 2+. कशामुळे होईल, ह्या निगेटिव्ह चार्जमुळे होईल. जसं आपण मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस करतो बघा, तुम्हाला माहिती असेल. जर तुम्ही लोखंडाला मॅग्नेटच्या जवळ घेऊन गेला तर ऑटोमॅटिकली काय व्हायला लागते, ऑटोमॅटिकली लोखंड हे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होते, म्हणजे थोड्या वेळासाठी इंड्यूस होते. तुम्ही मॅग्नेट काढून घ्या, लोखंड अजून खाली पडते, म्हणजे थोड्या वेळासाठीचा हे फोर्स आहे, इंड्युस्ड डायपोल. आता तिसरा फोर्स आहे आयन डायपोल इंटरॅक्शन. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं माहिती आहे का, ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे NaCl इन वॉटर. मीठ जे आपण खायचं मीठ आहे ते पाण्यामध्ये टाकतो, ते विरघळते. का विरघळते, कारण ते पाण्यामध्ये Na+ वेगळा होतो, Cl- वेगळा होतो, आणि तो वॉटरसोबत बॉन्डिंग फॉर्म करतो. वॉटरकडे HH आहे, क्लोरीन H सोबत बॉन्डिंग फॉर्म करतो आणि सोडियम O सोबत बॉन्डिंग फॉर्म करतो. अशा प्रकारे हे एक प्रकारे आयन डायपोल इंटरॅक्शन इथं फॉर्म झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं. आता चौथं इंटरॅक्शन आहे. चौथं इंटरॅक्शन म्हणजे लंडन फोर्सेस, किंवा त्याला म्हणतो आपण डिस्पर्शन फोर्सेस. जिथं कोणताच फोर्स नाही तिथं वंडरवॉल फोर्स, आणि ते इथे डिस्पर्शन फोर्सेस. ओके, लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस. तर बघा, हे डिस्पर्शन फोर्सेस कसे व्हायला लागतात. डिस्पर्शन फोर्सेस म्हणजे हे असे फोर्सेस आहेत की याच्यामध्ये तुम्ही एकदम वीक मॉलिक्युल पकडा, जसं इथेन आहे. मिथेन कोणता तर असेल, हा H. ठीक आहे, ह्या Hचं इंटरॅक्शन दुसऱ्या Hच्यासोबत होतं. एकदम स्लो, एकदम वीक इंटरॅक्शन. कोणतंच, जसं मी आता धरलं, एकदम वीक इंटरॅक्शन. नक्की दुसऱ्या जर कोणी माणसानं फटकून हे ओढलं तर हातातून निघून जाते, असं इंटरॅक्शन, एकदम वीक इंटरॅक्शन.
आणि ते वीक इंटरॅक्शन वीकची बेरीज होते आणि मजबूत इंटरॅक्शन बनतं. गॅसेसमध्ये मोस्टली हे असतं जिथं कोणतंच इंटरॅक्शन नाही. आणि लक्षात घ्या हे ग्रॅव्हिटेशनल पॉवर 0 बी असला तरी बी हे इंटरॅक्शन प्रेझेंट असते. आणि लास्ट जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हायड्रोजन बॉन्डिंगचा स्पेशल पॉईंट आहे तो आपण या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. हायड्रोजन बॉन्डिंगचा स्पेशल पॉईंट, ठीक आहे. त्याच्याबद्दल तर मी तुम्हाला सांगेलच, हायड्रोजन बॉन्डिंगच्या स्पेशल पॉईंटबद्दल तुम्हाला सांगेल. तर बघा आता थोडंसं मी ह्याच्या इंट्रोडक्शनच्या पुढे जातो. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडच्या प्रॉपर्टीबद्दल सांगतो. आता ही 5 इंटरमॉलिक्युलर फोर्सेस येतं, त्याच्यामुळं सॉलिड लिक्विड गॅसबद्दल आपण कॉमेंट करू शकतो, त्याच्याबद्दल काही विषय नाही आहे, ठीक आहे. दुसरं आहे याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स तुम्हाला बऱ्याचशा माहिती आहेत बरं का, कारण हे ॲक्च्युली एक प्रकारे इंट्रोडक्शनचाच पार्टपैकीच एक आहे. काय सॉलिड्स हॅव द स्ट्रॉंगली इंटरमॉलिक्युलर फोर्सेस दॅन लिक्विड अँड गॅसेस. एक पहिला पॉईंट आहे की सॉलिडला काय, सॉलिड्स हॅज स्ट्रॉंग फोर्स, ओके, हॅज स्ट्रॉंगर फोर्स, ओके, दॅन लिक्विड अँड गॅसेस. दुसरा पॉईंट काय, दुसरा पॉईंट आहे जर तुम्ही सॉलिडचा विचार केला किंवा तुम्ही कोणत्या बी एका दुसऱ्या सॉलिडचा विचार केला तर त्याच्यामध्ये असं असतंय की त्यांची डेन्सिटी जास्त असते. तुम्ही पाण्यामध्ये टाका सॉलिड पटकन खाली जातो. का, कारण मोस्टली सॉलिडची डेन्सिटी लिक्विड आणि गॅसपेक्षा जास्त असते. पण त्याला एक अपवाद आहे, मर्क्युरी मेटल लिक्विड असताना सुद्धा सगळ्यात जास्त डेन्सिटी मर्क्युरीची आहे, ठीक आहे. म्हणजे तरी पण सॉलिड आईसमध्ये बी उलटे बरं का. त्याचं कारण हे खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे की आईस बघा, आता आईस तरंगतो पाण्यावर, कारण आपण म्हणतो आईसची डेन्सिटी काय आहे, कमी आहे वॉटरपेक्षा. ती का कमी आहे याची स्टडी आपल्याला या चॅप्टरमध्ये करायची आहे, ठीक आहे. सॉलिड हॅज मोर डेन्सिटी दॅन लिक्विड, ठीक आहे. तिसरा पॉईंट काय, सॉलिड हॅज अ स्पेसिफिक शेप, शार्प मेल्टिंग पॉईंट, शार्प बॉइलिंग पॉईंट. बघा लिक्विडला शेप आहे का, नाही. तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये पाणी टाका, पाण्याचा शेप कसला होतो, ग्लासामध्ये पाणी घ्या, ग्लासासारखा शेप, तांब्यामध्ये घ्या, तांब्यासारखा शेप, वाटीमध्ये घ्या, वाटीसारखा शेप. परंतु सॉलिडचं तसं आहे का, सॉलिडचा शेप फिक्स आहे, सॉलिडचा शेप बदलत नाही आहे, ठीक आहे. सॉलिड हॅज अ स्पेसिफिक शेप, पण लिक्विड आणि गॅसला स्पेसिफिक शेप नाही आहे. चौथं, सॉलिड हॅज मोर हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. बरोबर आहे. सॉलिड उकळतात केव्हा, हाय टेम्परेचरला, लिक्विडपेक्षा तर हायच. स्ट्रॉंग हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. अजून पॉईंट आपण सॉलिडबद्दल सांगू शकतो की सॉलिड डज नॉट शो फ्लुइडिसिटी. तुम्ही जर ओतलाव तर लिक्विड काय करते, असं पसरते, पण सॉलिड पसरते का, नाही आहे, ठीक आहे. सॉलिड डज नॉट शो फ्लुइडिसिटी, ठीक आहे. तर म्हणजे या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये जर तुम्ही विचार करत असतो तेव्हा तुम्हाला असं लक्षामध्ये येते की याच्यामध्ये हे एक सॉलिडचे शॉर्ट ॲब्स्ट्रॅक्ट तुमच्या डोक्यामध्ये येते. ह्या पॉईंट्सचा विचार केला तर सॉलिड म्हणजे काय बाबा, सॉलिडला आपण कसं इमॅजिन करावं, सॉलिड म्हणजे आपल्याला नेमक्या प्रॉपर्टी कशा आहेत. सॉलिडमध्ये एक खूप महत्त्वाची प्रॉपर्टी बघा, सॉलिडमध्ये जे ॲटम आहेत ना ते स्पेसिफिक आहे, त्याची जागा अशी ध्रुवताऱ्यासारखी पक्की आहे. जर ध्रुवतारा पक्का असतो की नाही, दिसतो आपल्याला तसा राईट, तसे जे ॲटम्स आहेत ते एकदम राईट पोझिशनवर आहेत, त्याच्यामध्ये आपण चेंजेस करत बसायचं नाही किंवा करत पण नाही आहे, ठीक आहे. हे सॉलिडच्या झाल्या मोस्ट ऑफ प्रॉपर्टी, ठीक आहे. आय होप यू आर नोन अबाउट द सॉलिड्स प्रॉपर्टी. आता मी सॉलिडचं क्लासिफिकेशन सांगतो तुम्हाला. सॉलिडचे 2 पार्ट पडतात, एक क्रिस्टलाइन सॉलिड आणि एक अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडबद्दल तुम्हाला मी सांगतो मी, ठीक आहे. मोस्टली सॉलिडचे 2 पार्ट आहेत, सॉलिडचे क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचे अजून 4 पार्ट आहेत, त्याची डिटेल स्टडी आपल्याला करायची आहेच, पण त्याच्या अगोदर थोडंसं मी
क्रिस्टलाइन सॉलिडबद्दल तुम्हाला सांगतो. एक छोट्याशा 2-3 प्रॉपर्टी आहेत क्रिस्टलाइन सॉलिडच्या, मग हळूहळू पुढे जाऊत मला आपण. क्रिस्टलाइन सॉलिड क्रिस्टलाइन सॉलिड बघा, सगळ्यात पहिलं क्रिस्टलाइन सॉलिडचं पहिली सगळ्यात किंवा इम्पॉर्टंट प्रॉपर्टी काय आहे क्रिस्टलाइन सॉलिडची, ती कोणती आहे? तर क्रिस्टलाइन सॉलिडची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आपल्याला जर बघायची म्हटली तर सगळ्यात अगोदर आहे ओके, ती म्हणजे कोणती? तर त्याची अरेंजमेंट रेग्युलर असते, एकदम राईट. अजिबात आता तुम्ही क्रिस्टलाइन सॉलिडचं उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर खूप सारे NaCl आपलं जे कॉमन साल्ट घरी खायचं साल्ट आहे क्रिस्टलाइन आहे, परंतु अमॉर्फस कोणते? पावडर. आपण तुम्ही तोंडाला जे पावडर होतं ते अमॉर्फस आहे. बघा, मीठ तुम्ही एका हातामध्ये घ्या आणि पावडर एका हातामध्ये घ्या, तुम्हाला सारखं जाणवणार नाही. पावडर सॉफ्ट दिसेल तुम्हाला, एकदम सॉफ्ट मऊ मऊ. तर क्रिस्टलाइन सॉलिड असे बघा ते कसं लागेल तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे ती जी शेप आहे ती क्रिस्टलाइन सॉलिडची आहे. आणि अमॉर्फस म्हणजे एकदम मऊ सॉफ्ट, त्याचा शेपच नाही. अमॉर्फस म्हणजे एक प्रकारे लिक्विडसारखंच आहे, पण लिक्विड थोडंसं ओलं होतं असं पसरते, अमॉर्फस तेवढंच होत नाही, पण ते पसरते बरं का. तुम्ही पीठ बघा, तुम्ही घरी तुम्ही कधी दळण करायला गेला असाल, तुम्ही पीठ घ्या, पीठ जर तुम्ही असं वळून टाकलं तर पीठ हळूहळू असं खाली येते. कसं काय? त्याच शेपनं, कारण इट शोज द फ्लुइडिसिटी. इफ यू pour that the amorphous solid, it shows the fluidicity, but crystalline solid does not show the fluidicity. That is the main difference between crystalline and amorphous solid. त्यापैकी पहिलं क्रिस्टलाइन सॉलिड. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मला, युनिट सेल. ही आपल्याला आपल्या बॉडीचं सगळ्यात महत्त्वाची जर कोणी सेल, सेल म्हणजे प्राईम युनिट, हो, बेसिक युनिट. सेलवर सगळी दुनिया डिपेंड आहे. मग ते ऑर्गॅनिक असो, क्रिस्टल्स असो, काही बी असो, सेल खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही युनिट सेल म्हणजे आता समजा आपल्याला घर बांधायचं, घर बांधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय? विटा आहेत. विटावर विटा ठेवूनच घर बनतं ना. म्हणजे बेसिक काय आपलं, आता एक आपल्याकडं नवीन सिस्टीम निघालेली आहे काँक्रीटची किंवा असं खूप सारे एकदम पिलरचं घर वगैरे आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्याच्यामध्ये खडी वाळू हे बेसिक आहेत. त्याशिवाय कसं बनेल घर? लाईक द सेम वे युनिट सेल तसं आहे. क्रिस्टलाइन सॉलिड किंवा कोणता बी सॉलिड बनवायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता असेल तर तो म्हणजे युनिट सेल आहे. ठीक आहे, तर बघा युनिट सेल. युनिट सेल इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट. ओके, म्हणजे ऑफ द क्रिस्टल. म्हणजे सपोज अ क्रिस्टल हॅज कन्स्टिट्युएंट ॲटम. कन्स्टिट्युएंट म्हणजे त्याचे घटक, त्याच्यानं तो बनलेला आहे. आता माझी बॉडी कशानं बनलेली आहे? सेल्सनं बनलेली आहे, बोन्सनं बनलेली आहे. बोनमध्ये काय? कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, हे माझ्या बॉडीचे घटक आहेत. आता लाकडाचा घटक काय? सेल्युलोज. सेल्युलोज म्हणजे काय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, तो त्याचा घटक आहे. ठीक आहे. अ क्रिस्टल हॅज युनिट सेल. अ क्रिस्टल हॅज constituent atoms, ions पण असू शकतात. NaCl मध्ये बघा आयन्स आहेत. आयन्स or molecules are arranged in regular repeating pattern. रेग्युलर असं इरेग्युलर नाही. तुम्ही 15 ऑगस्ट 26 जानेवारीला परेड बघता, आर्मीची परेड, ते कशी अशी एकदम रेग्युलर. एकानं हात पुढे केला की सगळे हात पुढे करतात, एकानं हात मागं केला सगळे हात मागं करतात, म्हणजे एकदम युनिफॉर्म. त्याला म्हणतो आपण रेग्युलर. ठीक आहे, तर आर अरेंज्ड इन रेग्युलर रिपीटिंग पॅटर्न. एकदम रेग्युलर. त्या पॅटर्न मधला बेसिक जो आहे तो युनिट सेल आहे. ओके, that patterns or crystals unit cell, that patterns or crystals basic constituent is called unit cell.
युनिट सेल. त्याला आपण काय म्हणतो? युनिट सेल म्हणतो. युनिट सेलचे 7 प्रकार आहेत. त्याचं आपल्याला नंतर शिकायचं आहे. त्याच्या अगोदर आपण शिकूत म्हणून या क्रिस्टलाइन सॉलिडबद्दल. ठीक आहे. तर काय काय सांगताय बघा, एक बेसिक रिपीटिंग पॅटर्न आहे. त्याचे 2 प्रकार आहेत. कोणते कोणते 2 आहेत? पहिलं याच्या काही प्रॉपर्टी आहेत, सॉरी त्याच्यापैकी एक प्रॉपर्टी आहे आयसोमॉर्फस. एकदम सोपे प्रॉपर्टी आहे ते. आयसोमॉर्फस ही प्रॉपर्टी क्रिस्टलाइन सॉलिड दाखवतो. आयसो म्हणजे काय? आयसो म्हणजे सेम. हे ग्रीक वर्ड आहे. त्याचा अर्थ होते इंग्लिशमध्ये सेम. आणि मॉर्फस म्हणजे याचा अर्थ होते फॉर्म. म्हणजे असे कंपाऊंड की त्यांच्या फॉर्म सेम आहे. आयसोमॉर्फस आहे. ठीक आहे. आयसो म्हणजे सेम, मॉर्फस म्हणजे फॉर्म. म्हणजे असे 2 कंपाऊंड की त्यांचा फॉर्म सेम आहे. ठीक आहे. तर बघा, आयसोमॉर्फस म्हणजे सच टाईप ऑफ कंपाऊंड ते 2 वेगवेगळे कंपाऊंड आहेत पण त्याचा फॉर्म सेम आहे. जसं असते बघा की 2 वेगवेगळे बॅट्समन आहेत क्रिकेटमध्ये, पण दोघांचा पण फॉर्म चालला लागला आहे. दोघं पण मस्त खेळत आहेत, पण आहेत वेगवेगळे ना. कोणी शॉट कसे मारते? इन इयर मारते, कोणी ग्राउंड शॉट घेते. म्हणजे प्रत्येकाची खेळाची टेक्निक वेगळी आहे, पण मतलब कशाची आहे? रन काढण्याची. रन करतात ना, संपला विषय. म्हणजे फॉर्म सेम आहे. 2 माणसं वेगळे आहेत. कोणी हवेत मारते, कोणी ग्राउंड शॉट मारते, कोणी सिंगल डबल काढते. ते महत्त्वाचं नाही, रन आले ना ते महत्त्वाचं आहे. तसं इथं 2 क्रिस्टल वेगवेगळे आहेत पण त्यांची अरेंजमेंट सेम आहे. ठीक आहे. म्हणजे 2 डिफरंट क्रिस्टल और सॉलिड हॅज सेम अरेंजमेंट. सेम अरेंजमेंट कॉल्ड आयसोमॉर्फस. त्याला काय म्हणतो आपण? कॉल्ड आयसोमॉर्फस. ह्याचे एक्झाम्पल पण आहे आपल्याकडे, खूप एक्झाम्पल आहे त्याचे. पहिलं आहे बघा, फॉर एक्झाम्पल काय याचं? NaNO3 CaCO3 1:3. कसं असते माहिती आहे का? अजून एक आयसोमॉर्फस ओळखण्यासाठी अजून एक ट्रिक आहे आपल्याकडे. ह्यांचा रेशो सेम असते. सोडियम 1, नायट्रोजन 1, ऑक्सिजन 3 1:3. इथं कॅल्शियम 1, कार्बन 1, ऑक्सिजन 3 1:3 असं पण असते. जसं अजून एक आहे Fe2O3 Cr2O3. हे 2:3 हे पण आयसोमॉर्फस आहे. पण लक्षात घ्या, आता प्रत्येकाचा रेशो सेम आला म्हणजे आयसोमॉर्फस असते असं नसते बरं का. जसं एक्झाम्पलमध्ये एक्सेप्शन येते, इथं रेशो सेम आहे, ह्यांचा रेशो सेम आहे म्हणजे ह्याला आपण आयसोमॉर्फस म्हणतो. पण एक्झाम्पल बघा, एक्सेप्शन बघा. एक्सेप्शन आहे NaCl आणि CgMCl. बघा, रेशो 1:1 आहे, रेशो 1:1 आहे. पण हे डज नॉट शो द आयसोमॉर्फस. आयसोमॉर्फस शो करत नाहीत का? कारण त्यांची पॅकिंग वेगळी आहे. ठीक आहे. म्हणजे आयसोमॉर्फस म्हणजे काय? समजा 2 वेगवेगळे कंपाऊंड त्यांची अरेंजमेंट सेम आहे. असं आता खूप जागी असते. आता घर असते बघा, काही आता रो हाऊसेस तुम्ही माहिती असेल, तुम्हाला रो हाऊसेस सकाळची माहिती असेल किंवा फ्लॅट्स माहीत असतील. ते घरं वेगवेगळे आहेत पण त्यांचं रूम सेम असते. मध्ये गेल्या हॉल, डाव्या बाजूला किचन, उजव्या बाजूला बेड, असं सगळं. जसं पलीकडे गॅलरी, इकडले आपल्याला कळत पण नाही या घरामध्ये येऊन आपल्याला असं वाटतं हे आपलंच घर, म्हणजे कधी कधी चुकून वाटतं आपण घेतलेलं आहे, पण ते उलटं असते. म्हणजे आयसोमॉर्फस म्हणजे काय की 2 वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत, 2 वेगवेगळे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत पण त्यांची अरेंजमेंट कशी आहे? सेम आहे. त्यांना काय म्हणतो आपण? त्यांना म्हणतो आयसोमॉर्फस असं म्हणतो. ठीक आहे. सो दीज आर एक्झाम्पल्स ऑफ आयसोमॉर्फस. अजूनपर्यंत बरं का, हे बघा H2SO4 H2SE4 ह्यांच्यामध्ये ॲटमची सगळी अरेंजमेंट सेम आहे, फक्त कंपाऊंड वेगळा आहे. 2:1:4 2:1:4 हे आणि हे सेम आहे पण त्याच्यामध्ये अरेंजमेंट वेगळी आहेत. ठीक आहे. आता या पर्टिक्युलरली क्रिस्टलाइन सबस्टन्समध्ये जर अरेंजमेंट वेगळी असेल तर मग काय म्हणायचं? तर त्याला म्हणतात पॉलिमॉर्फस. इथं अरेंजमेंट सेम आहे त्यांना म्हणतो आपण आयसोमॉर्फस. जर अरेंजमेंट वेगवेगळी असेल तर त्याला काय म्हणायचं? पॉलिमॉर्फस. तर आपण पॉलिमॉर्फस शिकूत म्हणा पुढच्या क्लासमध्ये. ठीक आहे.